सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी आपल्याला त्या बॉक्सच्या अस्तित्वाने काही फरक पडणार नाही, पण मला पडतो. मी म्हटलंय अमित दादांना की तुम्ही जसा वर्णन करताय तसा बॉक्स नाहीये माझ्याकडे म्हणून. उद्या जर तो बॉक्स त्यांच्या नजरेला पडला तर मी किती खोटी पडेन आदित्य. ते पण आहेच, पण मग आता काय करायचं ठरवलंयस? जाऊन समुद्रात सोडून येईन. ते पण ती रिसीट दादाकडे कशी गेली? तू ती पॅन्टच्या खिशात ठेवली होतीस का? हो का? मग तिथूनच गेली. अरे मी एकदा चेक न करता तुझ्या पॅन्ट्स मशीनला लावायला दिल्या होत्या. हो आदित्य, आधीच आपल्यातली घटना आपण घरी नाही सांगितली त्यामुळे कसं तरी वाटतंय मला. आता त्यात या बॉक्सची भर नको. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते कर, पण काळजी घे. उगाच थोडक्यासाठी गडबड नको. ओके ओके. चला डॉक्टरकडे जाऊन येऊया. आदित्य, अरे सावकाश, हळू उठायचं ना. चला सगळं रेडी करून ठेवलंय. आता मुलं कधी आली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कधी काय, आता येतील आणि बुकबुक करायला लागतील. सकाळपासून शांतता होती, आता येतील आणि कल्ला सुरू करतील. आणि एक नवीन लिस्ट असेलच. आज हे आणायचंय, उद्या ते घेऊन जायचंय. काय गो, तुम्ही अजून इथेच का बसलाय? स्कूल बस यायची वेळ झाली, जायचं नाही का मुलांना आणायला? अय्या माई, विसरलात का तुम्ही? काय? अहो नानांनी नाही का बजावलं? मुलं आता मोठी झालीत. स्कूल बसच्या स्टॉपवर त्यांचं त्यांनी जायचं आणि त्यांचं त्यांनी यायचं. अगं सगळं लक्षात आहे माझ्या, पण म्हणलं शाळा आत्ताच सुरू झालीये, बस स्टॉप पर्यंत तरी जाल तुम्ही आणायला त्यांना. काय ग माई, आम्ही नाही का जायचो आमचे आमचे? हो ग अर्चू, तुमची शाळा जवळ होती. अगं हो, पण नाहीतरी बस स्टॉप असा कितीचा दूर आहे. आणि जरी आपण त्यांना आणायला गेलो ना तरी आपल्या पुढेच धावत येतात. काय मग कसं काय, सगळं व्यवस्थित आहे? हो एकदम मस्त. पकवत होते सगळे. ए वा, शिक्षकांना असं बोलायचं असतं हा? आणि मयू कुठे? ती काय, मयू मयू आली. अगो बाई, इकडे ये. काय झालं ग माझ्या छकुलीला? हवी ती क्लास टीचर मिळालेली दिसत नाहीये काय? हो. अगं मयूर, अर्चूला बघ जा तिच्याकडे. बघितलंस माई कशी आहे ही? हवा जरी आली ना तरी लगेच तिचा पापड मोडतो. तुझीच लेकी आहे ग ती.
जा आता बघ जा पण तिच्याकडे काय झालं ते. आणि हे बघ वस्कन ओरडू नको तिच्या अंगावर, कळलं ना? हो माई. हा मयू, ए मयू. मयू एकदम नाजूक काम आणि हे तडक फडक. ए पण काय रे, काय झालं मयूला? काही माहिती नाही, बस मध्ये पण एकदम गप्प गप्प होती ती. अरे पण तुम्ही विचारायचं नाहीत का तिला? मी तर माझ्या मित्रांबरोबर बसलेलो ग्रुप मध्ये. तुम्ही द्या तिला विंडो सीट. तू दे. मी काय देऊ, तुझ्या मित्राची बहीण आहे ना. मला काय सांगतेस, मग त्याला सांग. पण तू त्याला सांग ना, तुझा मित्र आहे ना तो. मला माहित नाही. मला नाही माहित. जा तू. तू जा. तू दे. तू दे. ए कलकलाट नका करू प्लीज. पटकन दप्तरा ठेवा, कपडे बदलून घ्या, हातपाय धुवून घ्या. हे घ्या सर. काय रे हसलास? आठवलं बाईकचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी मी असाच बेडवर बसून असायचो ना. त्यावेळी एकदा मी नसताना तू असंच सगळं आवरून मला लॅपटॉप लावून दिला होतास. हो, आणि केवढा राग आला होता तुला. माझ्यावर दया नाही करायची असं म्हणाला होतास. ते काही दिवस रुद्रावतारच धारण केला होतास तू. बापरे, किती वेगवेगळ्या फेजेस मधून गेलो ना आपण मेघना. हो, भीती, परकेपणा, स्वतःवरचाच राग, क्षमा आणि प्रेम. हो, प्रामाणिकपणात केवढी ताकद असते नाही. तू सरळ मनाने परिणामांना न घाबरता प्रामाणिक राहण्याचं धैर्य दाखवलं आणि माझी न्यायबुद्धी जागी केलीस. आपण घेतलेला निर्णय खूप अवघड होता पण सही होता. आणि यू नो व्हॉट, या मधल्या काळात आपल्याला एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेता आलं. हो, आपली मैत्री झाली. आपण जितके नवरा बायको आहोत ना त्यापेक्षा जास्त मित्र आहोत. मैत्रीतला मोकळेपणा लग्नासाठी खूप महत्वाचा आहे. हे पावलोपावली जाणवतंय मला. तुला माहितीये ना आदित्य, आपले नानामाई सुद्धा एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. म्हणजे मी नवरा आहे म्हणून मी श्रेष्ठ अशी फुशारकी नाही मारत नाना कधीच. आणि माई सुद्धा टिपिकल नाही वागत. ऍक्च्युली पारंपरिक नवरा बायको आणि आत्ताच्या जगातले मित्रमैत्रीण यांच्यातला बरोबर सुवर्ण मध्य आहेत नानामाई ना. ते एकमेकांना श्वास घेऊ देतात आणि तरी ते एकमेकांचे श्वास आहेत. मेघना काकू. अरे आलात तुम्ही. काय म्हणते शाळा? एकदम मस्त. बरं ऐक ना मेघना काकू, आम्हाला ना शाळेतून एक एक्सरसाइज दिलाय. काय ग? म्हणजे त्याच्यात ना घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ओ, मग मी तुझा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलंय. चालेल ना? हो चालेल ना. बोल कधी करायचा? एक मिनिट. आधी काका मी तुला बुक केलंय. हा त्याच्यात साक्षी आणि मयू लगेच नंबर लावतील. कशासाठी रे पण? मी तर मेघना काकूला चूज केलंय, तू हवं ते कर. म्हणजे तुलाही सेम एक्सरसाइज आहे पल्लव? हो. पण कसं काय? अरे काका सगळ्यांना हाच एक्सरसाइज दिलाय. तू देशील ना मला इंटरव्ह्यू? हो, मग तू आधी ना प्रश्न काढ. प्रश्न वाचून ठरवेन मी. नाहीतर तू मला विचारशील बायकोच्या प्रेमात कसा पडला असते. आदित्य, ए काकू ओरडू नकोस त्याला, ते आमचं मुलांचं आहे. हा पल्लव, काका एवढा मोठा झालास का तू? मोठा नाही मग तरी तो माझा मित्र आहे, हो की नाही?
मयू का ग एकटीच का बसली आहेस आणि भेटलीच नाहीस तू शाळेतून आल्यापासून? बर मला सांग कसा होता आजचा दिवस? अगदी वाईट. मला नाही जायचं शाळेत. का ग काय झालं? मग मला आणि अक्षराला शेजारी बसू देणार नसतील तर जायचं कशाला शाळेत? मयू अगं आम्ही मागच्या वर्षीच ठरवलं होतं की नेक्स्ट इयरला आपण दोघांनी शेजारी बसायचं. आमचं खूप जमतं मामी. आम्ही बेस्ट फ्रेंड्स होत. पण ती गायत्री टीचर आली आणि सगळी फाटाफूट झाली. अगं मयू तुमचे की नाही नवीन नवीन फ्रेंड्स व्हावेत म्हणून टीचर बदलतात अशा जागा. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल तुला पण नंतर होईल अगं तुझी फ्रेंडशिप. बघ तू. पण मला नाही करमत. बर मग तू एक काम कर तू की नाही आईला सांग मग आई येऊन भेटेल तुझ्या टीचरला. ठीक आहे? खरंच भेटेल? का नाही भेटणार? नक्की भेटेल. ठीक आहे पण तू येऊन भेटशील आईला? मी सांगेनच पण आधी तू सांग आईला मग मी बोलेन आईशी. ठीक आहे? चालेल. ओके आता? ओके बाय. बाय. तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. मयू अरे काय झालं रडायला? रडतेस का तू? अरे मयू शांत हो. इकडे बघ. रडतेस काय तू? काय झालं मला सांग. काय झालं? मी सांगितलं आईला. आई म्हणाली मी नाही बोलणार टीचरांशी. मी नाही बोलणार आईशी. मी कट्टी केली आहे तिच्याशी. मी आज तुझ्या जवळ झोपू? बरं ठीक आहे पण रडू नकोस. बघू गुड गर्ल आहेस ना तू? शहाण्या मुली रडतात का? नाही ना? मग आणि मी आहे ना बाळ. या या या. सॉरी ताई उठा जरा उशीरच झाला. घाबरू नकोस तुला करण्यासारखी भरपूर काम आहेत. नाही ते सगळं करते मी पण तुम्ही जरा मयूला उठवता का? हो ती उठतच नाहीये. मयूला उठवता का म्हणजे? मयू तुमच्या खोलीत झोपली होती? हो नाही तसा प्रयत्न केला मी तिला उठवायचा पण इतकी गाढ झोपली ना ती. नंतर नंतर तर अगदी जीवावर आलं माझ्या. हो अगं मेघना ते एक दिव्यच असतं मुलांना उठवायचं म्हणजे. पण काय करणार ना त्यांच्या भल्यासाठीच दया माया न दाखवता कठोर व्हायला लागतं. आणि ही मुलं पण काही कमी नाही आता. चांगला अर्धा तास तरी रक्त आटवतीलच. ए मेघना पण मी काय म्हणते अगं तूच उठव की तिला जाऊन. आता तुला सवय करून घेतली पाहिजे. मयू काय ग अजून उठलीच नाहीये काही? अहो उठवतच होते. इनफॅक्ट तेच सांगत होते ताईंना.
अगं उगाच गोडगोड बोलत बसायचं नाही. दंडाला धरून बस्त करायचं, नंतर उभं करायचं. गोडगोड बोलत बसलीस ना तर उद्याची सकाळ उजाडेल. थांब आता मीच बघते. अयो जा जा बघ ती कशी उठवते. जा सवय होईल तुला पण. गो बाई ही अजून झोपलेलीच आहे का? म्हणजे त्याच्या पुढे कधी आवरणार? म्हणजे शाळेत जायला 100% उशीर होणार. ए मयू चल चल उठ उठ बाळा, उठ 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 लवकर. नाही नाही हो नाही, चल 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 लवकर उठ. हे पण कसं शाळेत स्वतः उठले आणि हिला उठवलंच नाही. चल 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 उठ उठ उठ. एक तर आदित्य मामाच्या खोलीत येऊन झोपलीयस. चल चल लवकर. मला नाही जायचं शाळेत. मयू सकाळ सकाळ माझं डोकं फिरवू नकोस तू. चल लवकर पटापट तयार हो आणि मुकड्याने शाळेत चल. चल लवकर. ताई एक मिनिट मी आणू तिला वर, तुम्ही व्हा पुढे. मेघना तुझ्याची नाही आवरली जाणार अगं ती. 1 नंबरची अडल टट्टू झालीये ती. तिच्यासाठी ना आवाजच चढवावा लागतो मला. मयू चल चल लवकर पटापट उठायचं. चल लवकर. ताई एकच मिनिट. एक मिनिट. मयू बाळ शाळेत जायला लागेल ना आपलं, आपण बघूया ना नंतर काहीतरी. चल 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 उशीर होतोय, चल लवकर. तू बोलणार होतीस ना आईशी? बोललीस का? मी बोलेन पण तू आता शाळेत. काय बोलणार होतीस तू? अहो हेच की तिच्या शाळेत. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मी तिच्या शाळेत जाऊन टीचरला भेटावं हे तू तिच्या डोक्यात भरवलंयस का? अहो भरवलं नाही ताई, मी तिला एवढंच म्हटलं की तुम्हाला सांगा म्हणून. म्हणजे तुम्ही तिचा प्रॉब्लेम तिच्या टीचरला जाऊन सांगाल. तोंबल्याचा प्रॉब्लेम हा काय प्रॉब्लेम आहे? आदित्य आता तूच सांग काय झालंय? अरे हिचं म्हणणं आहे की हिच्या टीचरने मुद्दाम हिची आणि अक्षताची जोडी फोडली. आता टीचरला काय वेड लागलंय? त्यांना काही दुसरं काम नाहीये. आणि ह्यावर हिचं असं म्हणणं पडतंय की मी जाऊन हे तिच्या टीचरशी बोलावं. बरोबर आहे मयू, तुम्ही नवीन फ्रेंड्स जोडावे ना म्हणून केलं असेल असं टीचर. मला नकोच नवीन फ्रेंड्स, मला अक्षरच हवी आहे शेजारी. मयू आता अति करू नकोस तू. नाही करायचेत नवीन फ्रेंड्स, नाही करायचेत. नको करूस. पण मी काही शाळेत भेटायला येणार नाहीये. मुकटाने शाळेत चालायचं. चल लवकर. मामी तू तरी चल ना प्लीज. मयू काय चाललंय? फटके हवेत आता? हा चल लवकर. काही शाळेत भेटायला येणार नाहीये. आवाज येऊ दे तुझ्या रडण्याचा, मग बघते मी. पल्लव हे बघ, हे घे पैसे नीट ठेव बॅगेत आणि त्या बसवाल्या काकांना दे. हा हो हा विसरू नकोस, आठवणीने दे त्यांना पैसे. हो गाई, किती वेळा सांगतेस? अरे किती वेळा सांगतेस म्हणजे काय? ते पैसे हरवले तर परवडणार आहे का आपल्याला? आणि आपलं लक्ष कुठे असतं? आपलं सगळं लक्ष पावसात फुटबॉल खेळण्याकडे, हो की नाही? अरे किती संकटपणा करतोस पल्लव, चल ना लवकर. आम्ही थांबलोय सगळे तुझ्यासाठी. मी सांगितलं होतं का तुम्हाला? जायचं ना तुम्ही. जास्त शहाणपणा करू नकोस हा. आपण सगळे एकत्रच जातो ना शाळेत. आणि तसं पण नाना आजोबांनी बजावून सांगितलंय एकत्रच जायचं शाळेत. हे पकडू नकोस मला. हे मयू प्लीज ना का रडू नकोस. नाही तर सगळे विचारतील मला की तुझी बहीण का रडते म्हणून. बरं झालं का आता तुमचं? निघूयात का? चला चला बाय बाय आजी. चला. गेली एकदाची पात्र. सारखं ना एकमेकांशी भांडायचं निमित्त शोधत असतात. पण काय ग मयूला काय झालंय? तुम्हाला ती मयूची मैत्रीण माहिती का, अक्षता? अक्षता, हा हा हा, जिच्यासाठी मयू रोज काहीतरी डब्यातून नेते वेगवेगळं. हो तीच. काय झालं तिचं? त्या दोघी मैत्रिणींची फाटाफूट झालीये ना. अरे देवा, म्हणजे नवीन क्लास टीचर आल्या, त्यांनी जागा बदलल्या, जोड्या फुटल्या ना. आता मयूच्या शेजारी दुसरीच कोणीतरी मैत्रीण आली आहे. बर, पण तिला हवी अक्षताच. रात्रभर रडत होती, घोषाच लावलेला की मला बाजूला अक्षताच पाहिजे म्हणून. अगं पण त्या तेवढं वाईट कशाला वाटून घ्यायचं? मग तिनं सांगायचं की टीचरला, त्या कशाला नाही म्हणतायत? एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये माई. काय म्हणजे ह्या गोष्टीचे ना फायदे तोटे असे दोन्ही आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एक चांगली घट्ट मैत्री खूप आधार देते. पण क्लास टीचरच्या पॉइंटनी बघितलं तर
अशाने ग्रुपिझम होऊ शकतं ना वर्गात. पटलं, एकदम पटलं. अगं पण तेव्हाच का नाही बोललीस मग तू मयुरीशी? नाही नाही, इतक्यात काही मी त्या मायलेकीमध्ये पडणार नाही. अगं आधी अर्चूचं जंपू दे सगळं, मग मी बोलेन योग्य वेळ आली. मी काय म्हणते माई, आज ना मयूला आवडतं असं काहीतरी खायला करूया आपण. चालेल, जरूर कर. खुश होऊन जातील बाई साहेब. मग बोलूया. चल. चल. कसं तरीच वाटतं रे आदित्य. बिचारी मयू किती नर्वस झाली होती. मी एक काम करू, मी जाऊ तिच्या टीचरला भेटायला? नको. अरे पण आदित्य, तुझ्या भावना मला समजतायत मेघना, पण एक गोष्ट सांगू तुला. आपल्या घरात इतकी माणसं असूनही आपण सगळे इतके सुखात न भांडता कसे राहतो याचं आश्चर्य वाटतं सगळ्यांना. कधी कधी मला सुद्धा. त्याचा की पॉइंट आहे की आपण सगळे एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस देतो. एकमेकांविषयी कितीही काळजी वाटत असली ना तरी ज्याचा निर्णय त्याने घ्यायचा, हे आपल्या घराचं तत्व आहे. त्यामुळे असं होतं की तुझ्यामुळे मी असं वागलो, तू सांगितल्यामुळे मी अमकी गोष्ट केली, असं दुसऱ्याच्या डोक्यावर खापर नाही पडत. निर्णय आपला आणि त्याची जबाबदारी सुद्धा आपली. सो त्या न्यायाने तू तुझं म्हणणं अर्चूला सांग ना. हवं तर विजयाशी बोल. आपण डायरेक्ट मयूच्या टीचरना भेटण्या इतकी इमोशनल होऊ नको. हा, आता आपल्या मुलांच्या वेळी